वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। आपला भारत देश हा विविध रंगाने, जाती धर्माने, पंथाने नटलेला आहे। आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे की विविधता त्याच्यामध्ये एकता। तर आपल्या हे जे बंधुभाव आहे, आपलं जे हे आपसामधला विश्वास आणि प्रेम, काही लोक याला जाणीवपूर्वक समाजकंटक लोक हे त्याच्यामध्ये एक वैर आणण्याचं, अविश्वास आणण्याचं काम, त्याची सुपारी घेतल्यासारखं काम करत आहे। तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की MIMची नुकतीच निवडून आलेली नगरसेविका आणि आपल्या अमरावतीच्या नवनीत राणा यांनी आपल्या देशामध्ये रंगांचं राजकारण, धर्मांचं राजकारण करायला सुरुवात केली। कोण म्हणतं की आम्ही आमच्या या देशाच्या ह्या विभागाला हिरव्या रंगाने पूर्ण हिरवा रंग करू, काही लोक म्हणतात ते भगवा रंग करू। चाललंय काय तुमचं? तुमचे हे असे विचार माझ्या भारत देशाला भविष्यामध्ये नक्कीच अडचणीमध्ये आणण्यासारखे आहेत। माझ्या देशाला सर्वोत्तम आरोग्याची, शिक्षणाची आणि विकासाची गरज आहे। तुमच्यासारख्या अशा ढिसाळ विचाराला इथे काहीच जागा नाही। तर मी माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नवनीत राणा आणि MIMची सध्याच निवडून आलेली नगरसेविका सेहेर, तिचं काहीतरी नाव आहे, तर अशा दोन्ही व्यक्तींचा, तसेच माझ्या देशामध्ये, आपल्या देशामध्ये अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण करणाऱ्या सगळ्या अशा मानसिकतेचा मी विरोध करत आहे। अरे तुम्हाला एवढं कळलं पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्या देशामध्ये हवा, पाणी, निसर्ग हा धर्माचं, रंगाचं राजकारण करत नाही। तुम्ही कोण आहे टिंपट अशा पद्धतीनं राजकारण करणारे? वेळीच तुम्ही स्वतःच्या अशा आचार विचाराला आळा घातला पाहिजे, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असू दे। माझ्या देशामध्ये प्रत्येक जाती धर्माचा आदर करणं, प्रत्येक जाती धर्माचा विश्वास ठेवणं आणि प्रत्येक जाती धर्माने आपसामध्ये प्रेम आणि विश्वासाने, बंधुभावाने राहणं, हेच माझ्या देशाचा नीव आहे। ही माझ्या देशाचा पाया आहे। याला कोणीही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, कारण देशामध्ये अजूनही देशभक्त, खरे देशभक्त जिवंत आहेत, ज्यांनी रंगांचं राजकारण केलं नाही, रंगांचं, धर्माचं राजकारण केलं नाही। या अशा टिंपाट लोकांना त्यांना वेळीच दाखवण्यासाठी आपण सगळ्यांनी याच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे। मग ते हिरवा, निळा, पिवळा, लाल, नारंगी, केशरी अशा रंगांमध्ये आपल्या भारताला विभाजन करायला नाही पाहिजे। मी प्रथमही भारतीय आहे, मी अंतिमही भारतीय आहे, असं समजूनच आपण आपल्या देशामध्ये